हॉटेल मालकाने त्याचं उत्तर दिलं, मला त्याची गरज नाही आहे. आणि अंधारेचं उत्तर पोलीस इन्स्पेक्टरने दिलं. भंडारा व्हायरल होतोय, त्यांच्या कृतीला आपण कसं बघणार? नाही, जेव्हा निवडणूक होती लोकसभेची, तेव्हाच सांगितलं होतं की काही लोक सोन्याच्या चमच्याने बदामाचा ज्यूस पिऊन मोठे झालेले आहेत. काहीला घराणेशाही आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला घराणेशाही नाही आहे. पायी सुद्धा पूरपाहणी करू शकतो. पण तेव्हा जनतेने भंडारा गोंदियाचं आमचं ऐकलं नाही. तेव्हा आम्ही सांगितलं होतं की हाय प्रोफाईल लोक आहे, 5 वर्ष हाय प्रोफाईल वागतील. आमचे सुनील मेंढे बिचारे पायी फिरायचे, आता पडवळे कोणावर फिरतात. तर भंडारा गोंदियाची जनताच निर्णय करेल. भंडारा मतदारसंघातून रवी राणा उमेदवार असतील का महायुती? हे तर महायुती ठरवेल, हे तर पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल. त्यांनी सांगितलं फडणवीसांनी आम्हाला हिरवी झेंडी दिलेली आहे, यावर वाद सुरू आहे. असं आहे, ते सिटिंग आमदार आहे आणि सिटिंग आमदारला वाटतंच कुठल्याही किंवा आम्हाला सीट मिळाली पाहिजे, मी लढलो पाहिजे. काही गैर काय आहे? सीट मिळाली पाहिजे आणि मी लढलो पाहिजे, सिटिंग आमदारला वाटतंच. त्यामुळे गैर काही नाही आहे. त्यांनी महायुतीकडे मागणी केली आहे, महायुती योग्य निर्णय करेल. पण भाजपचे नेते कार्यकर्ते नाराज आहेत त्या ठिकाणी लढणार. असं आहे, एका वेळी एका पदावर कुणी एकच लढू शकेल. काही नाराजी होईल, काही विजय होईल. त्यामुळं आम्ही आमच्या कार्यकर्त्याला सांभाळण्याची शक्ती आमच्याकडे आहे. आमचे जे काही कार्यकर्ते नाराज होतील त्यांना आम्ही सांभाळू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.